नमस्कार मित्रांनो. जान्हवी किल्लेकर बिग बॉसच्या घरात खूप जास्त चर्चेचा विषय बनत आहे. तिने जे काल पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी दादाबद्दल जे स्टेटमेंट दिलं, त्या स्टेटमेंटचा संपूर्ण महाराष्ट्र निषेध करत आहेत. जान्हवी किल्लेकरने याआधी वर्षाताईबद्दल सुद्धा अशाच काही गोष्टी वापरल्या होत्या आणि त्यावेळेस महाराष्ट्र खूप जास्त रागावला होता. पण जान्हवीच्या या स्टेटमेंटनंतर जान्हवीचा नवरा म्हणजे जान्हवीचे पती किरण किल्लेकर हे तिच्या सपोर्टमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावरती एक भली मोठी पोस्ट लिहिलेली आहे. जान्हवी किल्लेकरचे पती किरण किल्लेकर लिहितात की जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते. एखाद्याच्या करिअरबद्दल बोलणे योग्य नाही. पण जेव्हा हे घडलं तेव्हाचे क्षण असे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली. याचा अर्थ असा नाही की ती बरोबर आहे. ती नक्कीच चुकली आहे. बिग बॉसचे घर साधं घर नाही. तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील असं पण नाही आणि प्रत्येकजण निगेटिव्ह आहेत असंही नाही. तिथे गेल्यानंतर लोक बदलतात, त्यांची वागण्याची पद्धत बदलते. याच्याशी त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही. लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करू नये. जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची, बाकीचे सदस्य बोलतात ते सगळे बरोबर. जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईबद्दल मी या बाईचा एक दिवस पान उतारा करीन, अंकिता बोलते हिच्यामध्येच खूप खोडे आहेत, अशी सासू मला नको, तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे, नका बोलू. तेव्हा कुठे गेले आदर्श? तेव्हा वर्षाताई सिनर नव्हत्या? म्हणजे जर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले, पण तिने नंतर वर्षाताईची माफी मागून त्यांची सेवा करते, ते फुटेजसाठी असतात असं लोकांचं मत आहे. जरा नीट बघा, 24 तासाच्या प्रवासात काय काय घडतं आपल्याला याची माहिती नसते. ती 1 तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते. त्यातून कोण वाईट आणि कोण चांगले हे लोकांनी ठरवू नका. बिग बॉसचा खेळ चालू असताना कोण काय करतं, कसं उत्तर देतं आणि का देतं याचा पण विचार करा. बस बोलायला खूप आहे, पण जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण लोक माझ्या या वेशाला आता आगीसारखं पसरवतील आणि काहीतरी चुका काढतील. त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो. मी जान्हवीसाठी एवढंच म्हणेन, थोडंसं रागावर कंट्रोल कर आणि हळूहळू पुढे जा. आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी. तर हे होते जान्हवी किल्लेकरचे पती किरण किल्लेकर यांनी आपल्या पत्नीसाठी भली मोठी पोस्ट लिहिलेली आहे आणि जान्हवी किल्लेकरने घराच्या आतमध्ये जे वक्तव्य केलेले आहेत त्या वक्तव्याबद्दल सुद्धा त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. आता जान्हवी किल्लेकर यांच्या पतीची पोस्ट तुमच्या समोर आहे. त्यांनी काय बोललेलं आहे तेही तुमच्या समोर आहे. तर तुम्हाला याविषयी काय बोलायचं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.